झी मराठी वाहिनीच्या नव्या मालिकेतून तब्बल 18 वर्षांनंतर एक लोकप्रिय मराठी अभिनेता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। झी मराठी वाहिनीने मागील काही दिवसांपासून नवीन मालिका सुरू केल्या आहेत, तर काही आगामी मालिकांची घोषणाही केली आहे। अशातच आता झी मराठी वाहिनीवर इच्छाधारी नागिन ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। या मालिकेमध्ये इच्छाधारी नागिनीच्या भूमिकेत अभिनेत्री गौरी शेळगावकर दिसणार आहे, तर अभिनेते गिरीश परदेशी हे देखील या मालिकेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत। तब्बल 18 वर्षांनंतर गिरीश परदेशी झी मराठीच्या इच्छाधारी नागिन या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत। या अगोदर त्यांनी या सुखांनो या तसेच वहिनी साहेब या झी मराठीच्या मालिकांमध्ये काम केलं होतं। मात्र तब्बल 18 वर्षांनंतर गिरीश परदेशी इच्छाधारी नागिन या मालिकेतून आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत। त्यामुळे त्यांचे चाहते देखील त्यांना शुभेच्छा देत आहेत। इच्छाधारी नागिन झी मराठी वाहिनीवर लवकरच प्रक्षेपित होणार आहे। आता ही मालिका केव्हा आणि कधी लागणार याची माहिती लवकरच प्रेक्षकांना कळेल। तर इच्छाधारी नागिन पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का? कमेंट करून नक्की सांगा। तसेच मराठी मालिका विश्वातील घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।